महिन्याच्या शेवटी पैसे उरत नाहीत. पगार येतो पण कुठे जातो कळतच नाही. जर हे तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. आज मी तुम्हाला पैसे वाचवण्याचे 5 सोपे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही आजपासून वापरू शकता आणि तुमची बचत नक्की वाढेल. तुम्ही पाहत आहात ग्रो विथ मराठी. मराठी माइंड्स ग्रोईंग स्ट्रॉंग. पहिला उपाय आहे 24 आवर रूल. जेव्हा तुम्हाला काही खरेदी करायचं वाटेल, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, लगेच खरेदी करू नका. फक्त 24 तास थांबा. या 24 तासात तुम्हाला कळेल की ही गोष्ट खरंच गरजेची आहे की फक्त मोमेंटरी इच्छा होती. हा एक नियम इम्पल्स बाईंग खूप कमी करतो. दुसरा उपाय आहे 60-20-20 बजेट रूल. तुमचा पगार 3 भागात वाटा. 60% गरजेच्या खर्चासाठी, 20% बचत किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी आणि उरलेले 20% लाईफस्टाईलसाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी बचत करा आणि मग खर्च करा. सेव्ह फर्स्ट, स्पेंड लेटर. तिसरा उपाय आहे ऑटो सेव्हिंग. पगार येतो त्या दिवशीच काही रक्कम ऑटोमॅटिकली सेव्हिंग्स अकाउंटमध्ये ट्रान्स्फर होईल अशी सेटिंग ठेवा. पैसे डोळ्यांसमोर नसले की खर्च होत नाहीत. सेव्हिंग आपोआप वाढते. चौथा उपाय आहे खर्च ट्रॅक करणे. आपल्याला पैसे कुठे जातात हेच कळत नसतं. फक्त 7 दिवस तुमचा प्रत्येक खर्च लिहून ठेवा. मग बघा कुठे खर्च कमी करता येईल आणि कुठे टाळता येईल. पाचवा उपाय आहे नो स्पेंड चॅलेंज. महिन्यातले किमान 4 दिवस ठरवा की त्या दिवशी 1 रुपयाही खर्च करायचा नाही. छोटे छोटे खर्च थांबले की महिन्याच्या शेवटी 1500 ते 3000 रुपयांची एक्स्ट्रा बचत होते. हे सगळे उपाय छोटे वाटतील, पण नियमित वापरले तर मोठा फरक पडतो. 5 छोटे बदल म्हणजे मोठे परिणाम. असा उपयोगी कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर ग्रो विथ मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.